नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संरक्षण तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी निरंतर प्रयत्नांवर राष्ट्रपतींचा भर. संसदेत वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या मंजुरीसाठी राजकीय विरोध टाळून सहकार्य करण्याचं अरुण जेटली यांचं आवाहन. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जामीन मंजूर. प्रस्थापितांना योग्य मार्गावर आणण्यासाठी पत्रकारांच्या लेखणीचा वापर हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा शरद पवार. औद्योगिक उत्पादनाच्या जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्याचा वापर आवश्यक केंद्रीय मंत्री अनंत गीते. साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना शासन मदत करेल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आणि आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर. T20 संघात युवराज सिंगचं पुनरागमन. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. देशाचं संरक्षण सामर्थ्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं संरक्षण तंत्रज्ञान अद्ययावत करण्याचे सातत्यानं प्रयत्न करण्याच्या गरजेवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भर दिलाय. सिकंदराबाद इथल्या इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल अभियंता लष्करी महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात ते आज बोलत होते. या युवा तंत्रज्ञांनी लष्कराला उपयुक्त ठरणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. युवा अधिकाऱ्यांनी तांत्रिक आव्हानं स्वीकारून त्यावर मात करत देशाचं संरक्षण विषयक उद्दिष्ट गाठावं असंही ते म्हणाले. संसदेत वस्तू आणि सेवा कर विधेयकाला राजकीय कारणास्तव विलंब करण्याचा प्रयत्न होत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय. देशहितात राजकारण अडथळा ठरता कामा नये असंही त्यांनी स्पष्ट केलं. या विधेयकाच्या मंजुरीसाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहनही जेटली यांनी केलं. फिकीच्या नवी दिल्ली इथे झालेल्या वार्षिक बैठकीत ते आज बोलत होते. मात्र अधिवेशनाच्या उर्वरित दिवसात इतर विधेयकं संमत व्हावी असा सरकारचा प्रयत्न राहील. त्रुटी असलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकापेक्षा विलंबानं आलेलं विधेयक केव्हाही श्रेयस्करच असल्याची पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली. नॅशनल हेराल्ड प्रकरणी दिल्लीतल्या एका न्यायालयानं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज जामीन मंजूर केला. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड या सध्या बंद पडलेल्या दैनिकाच्या मालकी हक्कांसाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पतियाळा हाऊस न्यायालय संकुलातल्या महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हे दोन्ही नेते आज उपस्थित होते. दोन्ही आरोपी नामांकित व्यक्ती असून त्यांना राजकीय पार्श्वभूमीही लाभली असल्यानं ते देश सोडून जाण्याची शक्यता नसल्याचं सांगत न्यायालयानं त्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि हमीवर जामीन मंजूर केला. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या 20 फेब्रुवारीला होणार आहे. मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस आणि सुमन दुबे हे नेतेही याच प्रकरणी आज न्यायालयात हजर होते. दरम्यान आपल्यावर खोटे आरोप लावले जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना हेतुपुरस्सर लक्ष्य करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करत असल्याचा आरोप सोनिया आणि राहुल गांधी यांनी जामीन मंजूर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केला. तर न्यायालयाची लढाई न्यायालयातच लढा असा सल्ला भाजपानं काँग्रेसला दिलाय. त्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज राजधानी दिल्लीत तसंच मुंबईसह राज्यातही निदर्शनं केली. केंद्र सरकारवर राजकीय आकसाचा आरोप करत मुंबईत वांद्रे येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. शाश्वत विकासाला महत्त्व असून त्यासाठी जीवनशैलीत बदल करायला हवा हे भारताचं मत पॅरिस इथल्या आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेत मांडल्याचं पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात सांगितलं. ग्रीन कॉन्क्लेव्ह या विषयावरच्या चर्चासत्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते. आपल्या देशाची भूमिका इतर देशांनी मान्य केली हा एक प्रकारे भारताचा विजयच आहे असंही ते म्हणाले. हवामान बदलाचा सामाजिक आणि नैसर्गिक परिसंस्थेवर होणारा परिणाम आणि उपाययोजना या संदर्भात शास्त्रीय अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी जैवसाखळीचा अभ्यास करण्यासाठी उपक्रमाची घोषणाही त्यांनी पॅरिस येथे केली. साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना शासन मदत करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिलं. नागपूरमधल्या पद्मगंधा प्रतिष्ठान आणि साहित्य विहार यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना मुख्यमंत्री आज बोलत होते. साहित्य, संस्कृती आणि कला क्षेत्र समाजाला वैचारिकदृष्ट्या समृद्ध करत असतात. इंटरनेटच्या वापरामुळे वाचनाचा प्रवास ज्ञानाऐवजी माहितीकडे जातोय. ज्ञानाधारित समाजरचना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मूल्यांची जोपासना होणार नाही. यासाठी साहित्याची महती जपली पाहिजे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
विदर्भ विशेष दरवळ या स्मरणिकेचं प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झालं. ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी यांची राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि राही भिडे या मराठी वर्तमानपत्राच्या पहिल्या महिला मुख्य संपादक झाल्याबद्दल आज नागपुरात त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यामध्ये पुणेकरांच्या लेखणीचं योगदान महत्त्वाचं होतं. प्रस्थापितांना योग्य मार्गावर आणण्यासाठी लेखणीचा योग्य वापर पुण्याच्याच पत्रकारांनी सुरू केला. हा महाराष्ट्राच्या पत्रकारितेचा ऐतिहासिक ठेवा आहे, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात केलं. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या इमारतीमधल्या कमिन्स हॉलच्या नूतनीकरणाचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. मात्र आता ती पत्रकारिता मागे पडल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. हल्ली मोठ्या वृत्तपत्रांमध्ये अग्रलेखही नसतात, मात्र पेज 3च्या बातम्या भरपूर असतात. पेज 3 संस्कृतीचा शिरकाव झाला असला तरी याला पत्रकारांपेक्षा वृत्तपत्रीय व्यवस्थापनच जबाबदार आहे, अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली. औद्योगिक क्षेत्रात आज जागतिक पातळीवर मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. भारताला या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्याचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे, असं मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी आज चिंचवड इथे व्यक्त केलं आहे. भारतीय उद्योग महासंघातर्फे चिंचवड ऑटो क्लस्टरमध्ये आयोजित केलेल्या इंडस्ट्रियल मेंटेनन्स एक्स्पोचं उद्घाटन करताना ते बोलत होते. भारतात आज रोजगाराच्या अनेक संधी आहेत, मात्र कुशल कामगारांची वानवा आहे. पंतप्रधानांच्या स्किल इंडिया या मोहिमेद्वारे तरुणांना आवश्यकतेनुसार कौशल्य प्रशिक्षण दिल्यास भारत औद्योगिक विकासात मोठी झेप घेऊ शकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले येत्या 26 जानेवारीपासून भारत भीम यात्रा काढणार आहेत. जाती तोडो समाज जोडो समता अभियान देशभर राबवण्यासाठी काढण्यात येणाऱ्या या यात्रेचा प्रारंभ प्रजासत्ताक दिनी कन्याकुमारी इथून करणार असल्याची माहिती आठवले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. देशातल्या विविध राज्यातून फिरून मध्य प्रदेशातल्या महू या बाबासाहेबांच्या जन्मभूमीत येत्या 24 एप्रिलला या यात्रेचा समारोप होणार आहे. येत्या 27 डिसेंबरला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत बुलडाणा मतदारसंघातल्या प्रचाराला आता जोर चढलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र सकपाळ आणि भाजपा सेना युतीचे विद्यमान आमदार गोपीकिसन बाजोरिया या दोन्ही उमेदवारांनी मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर आता भर दिलाय. बुलडाणा, अकोला आणि वाशिम या 3 जिल्ह्यातल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे एकूण 800 सदस्य या निवडणुकीत मतदान करणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे या मतदारसंघात बहुमत असल्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा सकपाळ करतायत, तर संख्याबळापेक्षा गेल्या 10 वर्षात आपण लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कामाच्या बळावर निवडून येण्याचा विश्वास बाजोरिया व्यक्त करतायत. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेतील विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दीपक साळुंके पाटील यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं पुन्हा संधी दिली आहे. मात्र पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी महायुती पुरस्कृत अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूकही रंगतदार होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य असलं तरी मतांची फाटाफूट किती होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेना उमेदवार पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आज भारतीय जनता पार्टीनं जाहीर केला आहे. या निवडणुकीत प्रथम पसंतीची 31 मतं कदम यांना देण्यात येतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी उभय पक्षांच्या नगरसेवकांच्या बैठकीनंतर मुंबईत जाहीर केलं. या निर्णयामुळे कदम यांचा विजय सोपा झाला असून त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. राज्यातल्या 220 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 81% मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी दिली आहे. 26 जिल्ह्यातल्या 220 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि विविध ग्रामपंचायतींच्या 88 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान झालं. राज्य निवडणूक आयोगानं 268 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या, मात्र काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्यानं 220 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झालं. या निवडणुकीची मतमोजणी 21 तारखेला होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या 13 ग्रामपंचायतींसाठी आज शांततेत आणि उत्साहात मतदान झालं. आजरा, भुदरगड, कागल, राधानगरी आणि करवीर तालुक्यामधल्या या ग्रामपंचायतींसाठी सुमारे 50% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज पर्यावरण हा शब्द भाषणं, पुस्तकं आणि घोषणांमध्ये जेवढा आढळतो तेवढा आपल्या रोजच्या जगण्यात त्याचा अर्थ उमटलेला दिसत नाही. पर्यावरण आणि निसर्गापासून दूर जाणारा माणूस एका बंद रस्त्यापाशी येऊन ठेपलाय. तुम्ही आम्ही छान आयुष्य जगतोय नाही का? सुखाच्या उबदार कोशात लपेटलेलं. घर, गाडी, मॉल हे सगळं दिमतीला हजर. प्रत्येक गरज पूर्ण होते. पण तुमच्या मुलांचं काय? त्यांचीही तुम्ही काळजी घेतलीच आहे. त्यांना मोठ्या शाळेत घातलंय, कपडे, खाऊ सगळं देता. पण समजा उद्या त्यांना श्वास घ्यायला ऑक्सिजनच मिळाला नाही तर? प्यायला पाणीच नसेल तर? खायला अन्नच शिल्लक नसेल तर? याचा विचार केलाय का कधी? तुमची मुलं ज्या भविष्याकडे वाटचाल करतायत ते जग तुम्ही आम्हीच खराब केलंय. हे जग त्यांना जगण्याच्या लायकीचं राहील असे वागतोय का आपण? खरंच विचार करा. आजच्या स्पर्धेच्या युगात एका जागी टिकून राहण्यासाठी सुद्धा आपण सतत धावत राहतोय. या धावपळीतून आपण दिवसेंदिवस नैसर्गिक आणि पर्यावरण सुलभ जगण्यापासून लांब चाललोय. त्यातूनच आ वासून उभे राहतात प्रदूषण, रोगराई, ऊर्जा संकट, पूर, दुष्काळ, नापीक जमीन, विषयुक्त शेती आणि अन्नधान्य यांचे भस्मासूर. आपल्याच रोजच्या जगण्यातून निसर्ग हद्दपार होतोय. पण निसर्ग, पर्यावरण म्हणजे काही वेगळं नाही, आपणही त्याचाच एक भाग. आपल्या या बेभान जगण्यात पर्यावरणाकडे आपण डोळेझाकच केली म्हणजे ही कुऱ्हाड आपल्याच पायावर पडणार. पण अजूनही वेळ गेलेली नाही. निसर्गाकडे परतणं शक्य आहे. असं पर्यावरण जपत जगणारी आणि मानवजातीच्या भविष्याचा विचार करणारी दीपस्तंभासारखी माणसं आपल्या अवतीभोवती आहेत. त्यांच्याकडून आता थोडं शहाणं होऊया. चला संवाद साधूया अशाच एका दीपस्तंभाशी. संतुलन राखण्यासाठी प्रत्यक्ष जीवनशैली बदलून जगणारे आणि लोकांमध्ये पर्यावरणाचं भान जागृत ठेवण्यासाठी सतत शिबिराद्वारे प्रयत्न करणारे पर्यावरण तज्ज्ञ लेखक दिलीप कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार कुलकर्णी सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत 9:30च्या बातम्यांमध्ये. सगळ्यात प्रथम तुम्ही हे तुमचं शहरातलं जीवन सोडून 22 वर्षांपासून असं पर्यावरणपूरक समतोल जीवन गावाकडे जाऊन जगायला सुरुवात केलीत, त्याच्याबद्दल सगळ्यात प्रथम तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आणि तुम्ही स्वतः तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत होतात, म्हणजे पुण्यामध्ये तुम्ही एका तंत्रज्ञान अशा कारखान्यातच काम करत होतात. ते सगळं सोडून विवेकानंद केंद्राचं काम करणं 8-9 वर्ष आणि त्यानंतर सरळ शहरीकरणाचा सगळा आपल्या जीवनावरचा जो ताबा आहे तो सोडून गावामध्ये आपण शक्यतो निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहायला जावं असा विचारच तुमच्या मनात आधी कसा काय आला? हा विचार मनामध्ये नोकरी करत होतो तेव्हापासूनच होता. त्यानंतर वाचन केलं, लेखन करत होतो, पुस्तकांचं लेखन करत होतो आणि हे सगळं करत असतानाच आपण असं जगलं पाहिजे असं फार तीव्रतेनं वाटत होतं. आणि शहरापासून जेवढे लांब जाऊ, निसर्गाच्या अधिक जवळ तेवढं अधिक चांगलं असं वाटून मग कोकणामधल्या एका खेडेगावात जाऊन आम्ही स्थायिक झालो. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही शहरापेक्षा फार चांगलं जीवनात जगतो आहोत. आम्ही त्याग वगैरे केलेला नाही, आम्ही अधिक सुखाचं आणि चांगल्या तऱ्हेनं भोग घेण्याचं जीवन जगतो आहोत. पण तुमच्याशी बोलता बोलता मगाशी माझ्या लक्षात आलं की तुमची मुलं सुद्धा अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेत गेली, ग्रामपंचायतीच्या शाळेत गेली, मराठी माध्यमातून शिकली आणि तरी सुद्धा आज ती मुलं एक मधमाशांचं संशोधन करतोय आणि दुसरा कुठलंही शिक्षण न घेता स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अगदी लॅपटॉप आणि कॉम्प्युटर सुद्धा दुरुस्त करू शकतोय. म्हणजे लोकांना असा एक संभ्रम असतो की ठीक आहे बाबा, आपण एक 20-25 वर्ष आता शहरात काढली आहेत, पैसाही कमावलाय, तर आता आपण पण जाऊया गावाच्या दिशेने. कारण हल्ली खूप लोक पर्यावरणाचा विचार करायला लागलेली आहेत. पण त्यांना मग असं वाटतं आपल्या मुलांच्या भवितव्याचं काय, असं वाटून पुन्हा ते शहराकडे राहतात. तर तुमचं एक उदाहरण आहे की तुम्ही 2-3 वर्षाचं वय असताना मुलांना घेऊन तुम्ही गावाकडे गेलात आणि त्यांचं कुठेही त्यांच्या शिक्षणामध्ये कसलीही आडकाठी आलेली नाहीये ग्रामीण भागामध्ये जाऊन सुद्धा. तर अशा पालकांना तुम्ही तुमच्या उदाहरणाद्वारे काय सांगू शकाल?
एक तर मला वाटतं की मुलांविषयी आपण फार स्पर्धा लादतो त्यांच्यावरती आणि आपल्या आकांक्षा आपण मुलांवरती लादतो. हे आम्ही पहिल्यांदा केलं नाही. आणि दुसरं की जे सुशिक्षित पालक आहेत हे जर म्हणजे 10वी पर्यंत आपल्या मुलांना घरी सुद्धा शिकवू शकतात. म्हणजे आमच्या दुसऱ्या मुलाला आम्ही 7वी नंतर शाळेत घातलंच नाही, तर 8वी 9वी 10वी माझ्या पत्नीने म्हणजे पौर्णिमानं शिकवलं आणि त्या 10वीची परीक्षा बहिस्थ विद्यार्थी म्हणून दिली आणि ती चांगल्या प्रकारे तो उत्तीर्ण झाला. अच्छा. हेही करता येऊ शकतं कारण आपल्यापाशी तेवढी तज्ञता असते थोडं लक्ष घातलं तर. आणि मला वाटतं मुलांची काळजी जर आपण अजिबात करू नाही, त्यांच्या क्षेत्रात त्यांना पुढे जायला संधी आपण द्यावी आणि ती पुढे जातील. त्यांना त्यांचं क्षेत्र त्यांना निवडू द्यावं, आपण हस्तक्षेप करू नये त्यामध्ये. बरोबर. पण आता तुमचं हे जे पर्यावरण संतुलित जीवनमान आहे हे नेमकं तुम्ही कसं काय प्रत्यक्षात आणता? म्हणजे आपण असं म्हणतो प्रदूषणाचे 3 मुख्य प्रकार आहेत, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण. तर हे आपण शक्यतो ग्रामीण भागात टाळू शकतो. तर तुम्ही ते तुमच्या आता आचरणात कसं नेमकं आणलेलं आहे? म्हणजे खरं प्रदूषण टाळणं हा एक भाग झाला या सगळ्यामधला, पण त्याचबरोबर संसाधनांचा कमी वापर करणं, ऊर्जांचा कमी वापर करणं, अनवीकरणक्षम संसाधनांकडून नवीकरणक्षम संसाधनांकडे येणं, अनवीकरणक्षम ऊर्जांकडून नवीकरणक्षम ऊर्जांकडे येणं, असा सगळा जो आपण योग्य विकासाच्या दिशेमध्ये प्रयत्न करणं आणि ह्याला उत्तर जीवनशैलीमधनं देणं. उदाहरण एक साधं की आमच्या घरामध्ये 2004 सालापर्यंत म्हणजे 11 वर्ष आमच्या घरामध्ये गॅस होता. पण आम्ही प्रयत्नपूर्वक आमच्या देवराईत मिळणारी लाकडं आणि अंगणामधली सौरचूल, पेटीची सौरचूल ह्याच्या आधारे आम्ही सगळं आमचं आगीचं विस्तावाचं जे काम आहे त्यावरती करायला लागलो. त्यामुळे घरातला गॅस आम्ही काढून टाकला. आता 11 वर्ष गेली आमच्याकडे गॅस नाही. अच्छा. आणि पत्नी काय मी काय सगळं चुलीवरती करू शकतो. आमच्या घरामध्ये जमीन सारवणाची आहे, भिंती कच्च्या मातीच्या आहेत, घरामध्ये विजेचा वापर आम्ही अत्यंत कमी करतो. म्हणजे महिन्याला 2 युनिट एवढा फक्त आमचा विजेचा वापर आहे. इतका वापर आम्ही कमी करतो. पाण्याचा वापर आम्ही जपून करतो. सांडपाणी आहे पुन्हा झाडांना घातलं जाईल हे पाहतो. पुनर्वापर त्याचा झाला पाहिजे, पूर्ण वापर झाला पाहिजे. कागदाचा वापर कमी करतो. प्लॅस्टिकचा शक्यतो आम्ही वापर टाळतो. हे सगळं आम्ही करतो आणि त्या माध्यमातून निसर्गाला जपायचं आणि निसर्ग स्नेही जगताना निसर्गाची हानी न करता उलट निसर्गासह आपण समृद्ध होणं ही भूमिका आम्ही ठेवलेली आहे. बरोबर. पण आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण पण असं करावं, पण ज्यांना शहरं टाळणंच शक्य नाहीये त्यांनी आपल्याच घरामध्ये शहरात राहून सुद्धा पर्यावरणपूरक कसं काय त्यांना जगता येऊ शकेल? तुम्ही काय खरं तर खूप करता येईल. म्हणजे सगळ्यांना खेड्यात जाणं शक्य नाही अनेक कारणांमुळे हे आपण मान्यच करूया, पण शहरात राहूनही आपण खूप काही करू शकतो. एक म्हणजे काय, शहरामध्ये एक चंगळवादी मनोवृत्ती बनत जाते. ह्याच्यापासून आपण मुळात सावध राहिलं पाहिजे की आपल्यावरती आजूबाजूचा समाज पिअर प्रेशर आपण म्हणतो ते किंवा माध्यमही आक्रमण करत असतात. यापासून आपण लांब राहणं, योग्य विचार काय समजून घेणं आणि मग तो विचार कृतीमध्ये उतरवणं. मग त्या ठिकाणी पुन्हा हेच आहे की मी पाण्याची बचत कमी कसा करू शकतो. घरामधला समजा धुण्याचं पाणी आहे, धुण्याचं पाणी आपण संडासा टाकायकरता जर ठेवलं तर आपलं चांगलं वॉटर जे फ्रेश किंवा पॉटेबल वॉटर हे वाया घालवायचं आपलं टळू शकतं. त्यानंतर घरामध्ये आपण रसायनांचा वापर खूप कमी करू शकतो. मग तो स्वयंपाकघरामधल्या रसायनांचा असेल, बाथरूममधल्या रसायनांचा असेल, टॉयलेटमधल्या रसायनांचा असेल, हे कमी करू शकतो. गॅसचा वापर कमी आपण शहरातही करू शकतो. उगाच पदार्थ गरम करायचा, फ्रीजमध्ये ठेवायचा, फ्रीजमधनं काढायचा आणि गॅसवर ठेवायचा. त्या तिकडे गॅस वाया जातो, इकडे फ्रीजची वीज आहे ती वाया जाते. हे आपण टाळू शकतो का? बारीक सारीक गोष्टी. एका वेळी सगळ्यांनी जेवण केलं तर पुन्हा पुन्हा अन्न गरम करावं लागत नाही आणि त्यामुळे गॅसची बचत होऊ शकते. अन्न पूर्णपणे संपवण्याची सवय आपण मुलांना लावली पाहिजे, जेणेकरून अन्न वाया जाणार नाही. कारण अन्न म्हणजे ऊर्जा आहे. ती ऊर्जा आपण वाया घालवतो, अन्न वाया घालवतो तेव्हा. हे आपण टाळू शकतो. कपडे आपण साधे असू शकतात, त्यांना इस्त्री न करणं हा फार मोठा वीज वाचवण्याचा उपाय आहे. कपड्यांना इस्त्री करून कोणी मोठा ठरत नसतो खरं तर. पण म्हणजे चंगळवाद आणि गरज याचं संतुलन राखलं गेलं पाहिजे. म्हणजे माझ्याकडे चंगळवाद टाळलाच पाहिजे पूर्णपणे. आणि आपण त्याला आपण म्हणू की चैन आणि हाव हा एक गट आहे आणि गरजा हा दुसरा गट आहे. तर आपण या चैनी आणि हाव आपली जी काही हे टाळली पाहिजे आणि गरजांकडे आलं पाहिजे. आणि पण गरजांकडे आलं की मग आपल्या आपोआपच संसाधनांचा वापर कमी होतो, ऊर्जेचा वापर कमी होतो, त्यामुळे प्रदूषण कमी होतं, ते बायोडायव्हर्सिटी जैवविविधता ही टिकून राहते. अशी निसर्गाचं चक्र जे काही ते पुन्हा सुरळीत चालू राहतात आणि निसर्ग समृद्ध होत जातो. बरोबर. त्या शेवटी असण्याची उत्तरं माझ्या जीवनशैलीमध्ये आहेत असं मला नेहमी वाटतं की आपली जीवनशैली उपभोगवादी का चंगळवादी असेल, निसर्गाची हानी होणारच. ही जेवढी निसर्गस्नेही असेल तर निसर्ग टिकून राहील, दुसऱ्या बाजूने आपल्यालाही चांगलं जीवन जगायला मिळू शकतं. बरोबर. पण आता तुम्ही स्वतः पती पत्नी गावाकडे गेलेले आहात किंवा निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करताय आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करताय. पण मग इतरांचा मधलाही हे कळावं म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पण तुमचं म्हणजे आम्ही दोन्ही प्रकारे करतो की एका बाजूने जगणं आम्हाला महत्वाचं वाटतंच आणि त्याचबरोबर हे इतरांपर्यंत विचार पोहोचणं हे महत्वाचं वाटतं. त्या दृष्टीनं आम्ही ठिकठिकाणी जाऊन व्याख्यानं देतो, म्हणजे शाळेतल्या मुलांपासून ते अगदी मोठ्या नागरिकांपर्यंत सुद्धा. त्यात आम्ही शिबिरं घेतो, निसर्ग आणि शिबिरं नावाची, की ज्या ठिकाणी आम्ही सविस्तरपणे 6-7 व्याख्यानांमध्ये या सगळ्या बाबतीत तत्वज्ञान आणि
आणि व्यवहाराची जी बाजू आहे ही मांडतो आम्ही दोघं मिळून. आम्ही एक मासिक चालवतो गतिमान संतुलन नावाचं गेली 14 वर्ष. त्यातनं हा विचार लोकांपर्यंत पोहोचतोय. आणि मुख्य म्हणजे मला ग्रंथलेखन अतिशय आवडतं आणि माझी अनेक पुस्तकं पर्यावरणामध्ये प्रसिद्ध झालेली आहेत. त्या माध्यमातून हा विषय लोकांपर्यंत पोहोचतो आहे. आता तुम्ही म्हणालात मी ग्रंथ लिहितो, तर तुमची 27 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, त्यातली बरीचशी पर्यावरणावरच आधारित आहेत. अगदी तुम्ही म्हणजे बोसांवर सुद्धा पुस्तक लिहिलेलं ते आहे, चरित्र आहे. म्हणजे विविध प्रकारची पुस्तकं तुम्ही लिहिली आहेत. आता साहजिकच आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला असा प्रश्न पडेल की तुमच्याकडे इंटरनेट नाही, गुगल नाही, कॉम्प्युटर नाही, अशा वेळा तुम्ही तुमचा ज्ञान जे आहे ते कसं वाढवता आणि ही पुस्तकं तिथे बसून तुम्ही कशी काय लिहू शकता? म्हणजे खऱ्या पुस्तकामध्ये माहिती स्वरूपात फार थोडा भाग आहे. ही मुख्यतः विचारावरती आधारलेली आहेत आणि विचार खरं आपण कुठेही बसतो त्या ठिकाणी आपल्याला स्फुरू शकतो. त्यामुळे योग्य विचार त्यावरती चिंतन करत राहणं आणि मग ते लिखाणाच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपुढे मांडणं. आणि ज्या ठिकाणी कोणी संदर्भ लागेल किंवा माहिती या स्वरूपात जे काही लागेल, तेव्हा माझ्या घरामध्ये माझा पुस्तकांचा संग्रह खूप मोठा आहे, तर ती मला माहिती मिळू शकते. अनेक मित्रांना माहित झाले माझी आवड काय आहे, मग त्यांनी खरं चांगलं काही वाचलं ते मला ते पुस्तक अवश्य देतात की दिलीप तू हे वाच म्हणून. बरोबर. पण आपण हा जो विषय मुद्दामून मांडलाय आणि तुम्ही पण तो आचरणात आणताय का, तर भविष्याचा विचार करून. म्हणजे आज आपण सगळ्या ऊर्जा फटाफट वापरून टाकतोय. वीज असेल, पाणी असेल, त्याचा ऱ्हासही करतोय, पर्यावरणही दूषित करतोय. त्याचा परिणाम आपल्याच मुलांना किंवा आपल्या पुढच्या पिढीला भोगायला लागणार आहे किंवा कदाचित त्यांना ही संसाधनं उपलब्धच होणार नाहीये. तर त्या दृष्टीने पालकांना सुद्धा तुम्ही सांगताना म्हणजे आत्ताच्या आपल्या पिढीला थोडक्यात की तुम्हाला भावी आपल्याला पिढीला सुद्धा काहीतरी ठेवायचंय. अगदी बरोबर. तर त्या दृष्टिकोनातून म्हणजे खरं सस्टेनेबल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात, धारणाक्षम विकास, त्याची व्याख्या तशी केली गेलेली आहे की भावी पिढ्यांच्या उपजीविकेच्या संधी कायम ठेवून आपली आजची उपजीविका चालवणं. आणि आज जर आपण आपल्या उपजीविकेला सगळ्या त्यातल्या बाबींना हा जो प्रश्न लावला की मी पाणी वापरतो आहे, तर जितकं पाणी मी आज वापरू शकतोय एवढं भावी पिढ्यांकरता असणार आहे का, त्याचं उत्तर नाही असं द्यावं लागतं. आज मी जेवढी ऊर्जा वापरतो तेवढी भावी पिढ्यांकरता असणार आहे का, उत्तर नाही द्यावं लागतं. तेवढी वनं असणार आहेत का, नाही. जमिनीचा कस तेवढा टिकून राहणार आहे का, नाही. त्यामुळे आपण आज सगळं वापरतो ते भावी पिढ्यांचं जे काही संसाधन आणि ऊर्जा आहे ते आपण आज वापरून घेतो आहोत आणि आपण केलेलं प्रदूषण त्यांच्या माथ्यावरती मारून आपण निघून जाणार आहोत. आणि त्यामुळे भावी पिढीला फार मोठ्या संकटामध्ये टाकतोय आपण. आणि त्यामुळे आपण हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे की भावी पिढ्यांकरता हे सगळं चांगलं टिकून राहिलं पाहिजे, समृद्ध राहायला पाहिजे निसर्ग, आणि त्यांनाही या पृथ्वीचा उपभोग घेण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा आपल्याला आज आहे. आणि त्यामुळे ही भूमिका पालकांनी आपल्या बाबतीमध्ये कायम ठेवली पाहिजे, स्वतः तसं जगलं पाहिजे. मला नेहमी वाटतं की पालकांनी स्वतः जगायला सुरुवात केली पाहिजे. हे नुसतं शाळेवर शिकवून होणार नाही, भाषण जोडून होणार नाही. हे मोठ्यांचं आचरण बघून लहान मुलं बदलत असतात. त्या मोठ्यांनी आपलं आचरण त्याप्रमाणे ठेवणं, पालक आणि शिक्षक यांनी, हे फार महत्वाचं आहे. बरं. पण बरेच जण मग असं म्हणतात पर्यावरण संतुलन, गावाकडे जा असं म्हणताना मग प्रगती कुठेतरी खुंटते का? आज जग एवढं पुढे चाललंय, आपण इतकी प्रगती करतोय, इतका विकास करतोय तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या बाबतीतही, तर मग ही प्रगती आणि पर्यावरण यांचं संतुलन कसं काय राखता येईल? नाही, मुळात मी प्रगती किंवा विकासाची व्याख्याच वेगळी करेन. फक्त भौतिक वाढ किंवा फक्त आर्थिक वाढ ह्याला प्रगती किंवा विकास नाही म्हणता येणार. ते त्याचं एक अंग असू शकतं, पण त्याची इतरही अनेक अंग आहेत की ज्याला मी म्हणतो की हे 8 अंग असलेले अष्टदल कमल असावं तशा तऱ्हेची संकल्पना आहे की ज्यामध्ये आंतरिक विकासाची 4 अंग आहेत आणि बाह्य विकासाची 4 अंग आहेत की ज्यामध्ये शारीरिक विकासही होतो, मानसिक विकास होतो, बौद्धिक विकास होतो आणि आध्यात्मिक विकास होतो. ही झाली 4 अंग आंतरिक विकासाची. आणि त्याबरोबर कुटुंब, समाज, राष्ट्र आणि पर्यावरण ही बाह्य विकासाची 4 अंग झाली. या 8ही स्तरांवरचा विकास जेव्हा होईल तेव्हा ती खरीखुरी विकासाची सम्यक संकल्पना. आज असं होतंय की उत्पादन वाढ आणि उपभोग वाढ ह्याला विकास म्हटल्यामुळे या 8ही स्तरांवरती अवनती होतीये. शारीरिक दुर्बलता वाढताय, शारीरिक व्याधी वाढतायत, मनावरचे ताण प्रचंड वाढतायत, त्यातून ज्याला मनोजन्य शारीरिक व्याधी म्हणतो ह्या खूप वाढत आहेत. बौद्धिकदृष्ट्या आपण दिवाळखोरीकडे चाललेलो आहोत आणि आध्यात्मिक प्रगती किंवा आध्यात्मिक उन्नती जे जीवनाचं ध्येय असायला पाहिजे ते नाहीच आहे राहिलेलं आपलं. आणि असे कुटुंब, समाज, एवढा मोठा आहे. पण एक शेवट जाता जाता आपल्याकडे वेळेची खूप कमतरता आहे, म्हणून मग आर्थिक विकास आपण कसा साधता येईल ह्याचं सगळ्याचं संतुलन ठेवून निसर्गाच्या मर्यादांचा आदर करून आपला हा विकास साधायला हवा. की निसर्गावरती अत्याचार करून नव्हे, त्याच्या मर्यादा उल्लंघून नव्हे, तर नवीकरणक्षम संसाधनं, नवीकरणक्षम ऊर्जा यांच्यातच आपण जेवढा विकास करू शकतो किंवा प्रगती आर्थिक करू शकतो तेवढीच आपण तिला मर्यादा घातली पाहिजे. त्या पलीकडे आपण जाता कामा नये, तो उंबरठा ओलांडता कामा नये. बरोबर. नाही, खरं ह्या विषयावर खूप बोलता येईल. म्हणजे एक विषय घेतला तरी तुम्ही 1 तास बोलू शकाल, इतका हा मोठा विषय आहे. आणि आपण म्हणतो की आता लोक खूप अध्यात्माकडे वळली आहेत, देवमार्गाकडे वळली आहेत. आपल्या साधू संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. त्या निसर्गात देव सुद्धा ते बघतायत. तर ते मला वाटतं आपण आत्मसात केलं, संतांनी सांगितलेलं सुद्धा आणि आपल्यासारख्या विचारवंतांनी सांगितलेलं सुद्धा. प्रत्येकाने थोडं थोडं केलं तरी आपण एक पूर्ण समाज, पर्यावरण असा आणि पुढच्या पिढीला देणारा चांगला एक घडवू शकू. आज तुम्ही आलात आणि तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत. आपल्याला वेळ कमी पडला पण त्याही वेळात खूप चांगली माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. यानंतर वळूया इतर बातम्यांकडे.
संपत्ती व्यवस्थापनाची संकल्पना समाजात सर्वत्र रूढ व्हावी या उद्देशानं आज मुंबईत एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। या चर्चासत्रात विविध वित्त संस्था आणि वित्त व्यवस्थापन तज्ज्ञांनी सहभाग घेऊन आपली मतं आणि सूचना मांडल्या। भारतीय बँक संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी मोहन टांगसाळे यांनी या चर्चासत्राचं उद्घाटन केलं। शालेय पातळीपासूनच मुलांमध्ये आणि पालकांमध्ये अर्थसाक्षरता निर्माण व्हावी या दृष्टीनं फायनान्शियल लिटरसी सर्टिफिकेशन ही देशव्यापी मोहीम राबवण्याची घोषणा यावेळी करण्यात आली। या चर्चासत्रात विविध संस्था आणि तज्ज्ञांची संपत्ती व्यवस्थापन या विषयावर गटचर्चाही आयोजित करण्यात आली होती। आपलं अखंड आयुष्य शेतकऱ्यांसाठी समर्पित करणारा, सरकार आणि प्रस्थापितांच्या जोखडातून शेतकऱ्यांची सुटका करणारा शेतकरी योद्धा हरपला अशा शब्दात विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी तसंच सामाजिक संघटनांनी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना आज कोल्हापुरात श्रद्धांजली वाहिली। जागर फाउंडेशनच्या वतीनं शाहू स्मारक भवनात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळवून देण्याकरता 15 राज्यातील शेतकऱ्यांचं संघटन करणारा पहिला नेता असं सांगून प्राध्यापक बी.जी. मांगले यांनी जोशी यांचा जीवनपट उलगडला। शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवणं हीच जोशी यांना श्रद्धांजली ठरेल असं भगवान काटे यावेळी म्हणाले। ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी क्रिकेट दौऱ्यासाठी भारतीय संघ आज जाहीर झाला। 12 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दौऱ्यात 5 एकदिवसीय आणि 3 T20 सामने होणार आहेत। या दोन्ही पद्धतीच्या सामन्यांचं नेतृत्व महेंद्रसिंग धोनीकडे देण्यात आलं असून युवराज सिंगचं पुनरागमन संघात पुन्हा झालंय। एक दिवसीय संघात शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शामी, अक्षर पटेल, इशांत शर्मा, उमेश यादव, गुरकीरत सिंग, ऋषी धवन आणि बी सरन यांचा समावेश आहे। T20 संघामध्ये शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शामी, हरभजन सिंग, उमेश यादव, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार आणि आशिष नेहरा यांची निवड करण्यात आली आहे। आणि आता हवामान। काश्मीरमध्ये थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे। सलग आठवडाभर थंडीचा कडाका सहन करावा लागत असल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असल्यानं थंडीची तीव्रता आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतीये। दरम्यान श्रीनगरमध्ये या हंगामातील सर्वात कमी म्हणजे उणे 4.4 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। पर्यटकांचं आकर्षण असणारा दल तलाव त्यामुळे गोठला आहे। पंजाब आणि हरियाणामध्येही थंडीची लाट कायम आहे। राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथे 10 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33, किमान 17, नागपूर 27 आणि 11, पुणे 31 आणि 14, औरंगाबाद 31 आणि 15, नाशिक 31 आणि 11, कोल्हापूर 33 आणि 19, रत्नागिरी 33 आणि 21, सोलापूर 35 आणि 20 आणि अमरावती कमाल 28 आणि किमान 13। ठळक बातम्या पुन्हा एकदा। संरक्षण तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी निरंतर प्रयत्नांवर राष्ट्रपतींचा भर। संसदेत वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या मंजुरीसाठी राजकीय विरोध टाळून सहकार्य करण्याचं अरुण जेटली यांचं आवाहन। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जामीन मंजूर। प्रस्थापितांना योग्य मार्गावर आणण्यासाठी पत्रकारांच्या लेखणीचा वापर हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा, शरद पवार। औद्योगिक उत्पादनाच्या जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्याचा वापर आवश्यक, केंद्रीय मंत्री अनंत गीते। साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना शासन मदत करेल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। आणि आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर, T20 संघात युवराज सिंगचं पुनरागमन। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।